नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम सोपं असं बटाटा बेसन धिरडं। हे धिरडं घरच्याच साहित्यात होते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 कप बेसन, कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्याचे तुकडे, आले, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, लाल तिखट, हळद, जिरे, एक मीडियम आकाराचा कांदा हा आपल्याला चांगला बारीक कापून घ्यायचा आहे, मीठ, हे सर्व साहित्य आपलं धिरडे करायचं आहे। प्रथम आपण बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी बटाट्याची साल आधी काढून घेतलेली आहे। बटाट्याची साल काढून घेतली। एका भांड्यामध्ये 2 कप मी बेसन घेतलं। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, 1/4 चमचा हळद, पोहे खायचा 1 चमचा ओवा हातावर घ्यायचा आहे आणि असा चोळून टाकायचा आहे। त्यानंतर 5 हिरव्या मिरचीचे बारीक केलेले तुकडे टाकून घेतले। एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो टाकून घेतला। आले आणि लसणाची पेस्ट केली होती ती टाकून घेतलेली आहे। 1 चमचा मीठ टाकून घेतले, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। आता टाकलेलं हे सर्व साहित्य चमच्याने चांगलं एकत्र करून घ्यायचं। सर्व साहित्य चमच्याने छान एकत्र करून झाल्यावर इथे ज्या कपाने आपण बेसन मोजून घेतले त्याच कपाने 1 कप पाणी मी टाकून घेतलेले आहे। आता विस्करच्या साहाय्याने हे छान बॅटर एकत्र करून घ्यायचं। तर आता आपलं बॅटर छान एकत्र झालेलं आहे पण घट्ट दिसत आहे। तर परत मी 1 कप पाणी घेतलेलं आहे, त्यातील अर्धा कप पाणी टाकून घेतलं। आता विस्करने परत हे छान एकत्र करून घ्यायचं। म्हणजे हळूहळू पाणी टाकल्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाजही येतो आणि मी किती प्रमाणात पाणी टाकलं हे तुम्हालाही समजेल। तर मोजून मी 2 कप पाणी इथे टाकून घेतलेलं आहे। आता विस्करच्या साहाय्याने सर्व बेसनाचं बॅटर छान एकत्र करून घ्यायचं। तर परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेलं आपले इथे बॅटर तयार झालेलं आहे। बस आता आपल्याला जास्त पाणी घालायचे नाही। तर एवढे पाणी आपल्या ह्या बेसन धिरड्यासाठी व्यवस्थित आहे आणि याचे धिरडे पण छान येतात। आपण ज्या बटाट्याची आधी साल काढून घेतली होती ते मीडियम खिसणीने असे खिसून घ्यायचे आहे आणि जो तयार झालेला हा खीस आहे हा चांगला 2-3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे। असे केल्यामुळे यातील स्टार्च निघून जातो आणि धिरडे मऊ न पडता चांगले क्रिस्पी होतात। इथे 2-3 पाण्याने धुतलेला किस असा हातावर जमा करून घ्यायचा आणि हाताने दाबून यातील जे शिल्लकचे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे। यामध्ये अजिबात पाणी ठेवायचे नाही। इथे आपला कोरडा केलेला बटाट्याचा किस तयार आहे। तसेच एका प्लेटमध्ये तेल आणि तव्याला लावायसाठी कांदा घेतलेला आहे। असा काट्याच्या चमच्याला कांदा टोचून घेतला। इथे नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे, याला आपण थोडेसे तेल लावून घेतले। त्यानंतर बेसनाचे बॅटर 1 चमचा आपल्याला या तव्यावर टाकून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे पसरून घ्यायचे आहे। कारण यामध्ये कांदा टाकलेला आहे तर जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असे आपल्याला हे धिरडे पसरून घ्यायचे आहे। त्यानंतर हे धिरडं ओलं असतानाच आपल्याला जो बटाट्याचा किस आहे तो संपूर्ण धिरड्यावर टाकून घ्यायचा आहे। म्हणजे ओलं असताना टाकला की हा चांगला या धिरड्याला चिकटतो। आता बटाट्याचा खीस अळणी लागू नये म्हणून यावरती थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि चवीनुसार इथे लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तसेच थोडेसे हिरव्या मिरचीचे तुकडेही घालून घेतले। जर लहान मुलांना देत असेल तर हिरव्या मिरचीचे तुकडे घालू नका। चमच्याने असेच लगेच आपल्याला हे प्रेस करून घ्यायचे आहे। असं केल्यामुळे हे धिरड्याला छान चिकटते आणि धिरडं पलटवायच्या वेळेस खाली पडत नाही। इथे आपले धिरडे खालच्या बाजूने झालेले आहे आणि त्याच्या साईडने कढाईही सुटलेले आहेत। त्यानंतर लगेच असे कांद्याने तेल लावून घ्यायचे आणि याची बाजू पलटवून घ्यायची आहे आणि असे चमच्याने प्रेस करत हे दुसरी बाजू आपल्याला शेकून घ्यायची आहे। मीडियम आचेवरच आपल्याला हे बेसनाचे धिरडे शेकून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपले हे बेसनाचे धिरडे तयार झालेले आहे। थोडेफार राहिलं तर परत असं पलटून घ्यायचं आणि चमच्याने प्रेस करत आपल्याला हे बेसनाचं धिरडं शेकून घ्यायचं आहे। आता खाण्यासाठी बटाट्याचं चटपटीत असं बेसनाचं धिरडं आपलं तयार आहे। हेच बेसनाचं धिरडं आपण थोडंसं वेगळ्या प्रकारे करू। पहिल्याचप्रमाणे 1 चमचा बॅटर तव्यावरती पसरवून घेतले। त्यानंतर बटाट्याचा किस टाकून घेतला।
त्यावरती थोडेसे मीठ, लाल तिखट टाकून घेतले आणि थोडेसे टोमॅटोचे तुकडेही टाकून घेतले. धिरड्याची वरची साईड ओली असतानाच असे चमच्याने टाकलेलं सर्व साहित्य प्रेस करून घ्यायचं. आता याची वरची साईड सुकत आली म्हणजे याच्या कडा सुटत आल्या की यावरती तेल टाकायचं. चमच्याने सर्व बाजू मोकळ्या करायच्या आणि पलटी करून घ्यायचं. चमच्याने दाबत अशी दुसरीही बाजू आपल्याला मीडियम आचेवर 1.5 ते 2 मिनिट चांगली शेकून घ्यायची आहे. लगेच ही बाजू पलटवून घ्यायची. यानंतर लगेच यावरती चीजची स्लाईस असे तुकडे करून टाकायचे आहे. मी थोडे मोठे तुकडे केले, पण तुम्ही छोटे छोटे तुकडे करून टाका. लगेच चीज मेल्ट होते. चीज मेल्ट झाले की आपलं दुसरंही धिरड्याचा प्रकार तयार आहे. तर चीज टाकणे हे ऑप्शनल आहे. घरात चीज होतं म्हणून मी टाकून पाहिलं. तर अशा प्रकारचे पौष्टिक आणि प्रोटीनने भरपूर असे हे बेसनाचे धिरडे एकदा नक्की करून पहा. हे धिरडे तुम्ही दह्याबरोबर आणि सॉसबरोबर खाऊ शकता. धन्यवाद.